श्री शनिदेवा, सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्वचैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणारा, पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हाचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा हवा। परमार्थ आपण करत असतो, परमार्थ करत असताना ज्या आपल्या सनातन संस्कृतीमध्ये ज्या पुरातन काळापासून जी चालत आलेली प्रथा आहे, ह्या प्रथेला अनुसरून आपण कार्य करत असतो। हे कार्य करत असताना जो हिंदू धर्मामध्ये, जी सनातन धर्मामध्ये जी चातुर्मास सांगितलेलं आहे, या चातुर्मासामध्ये आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत चा जो काळ आहे, या काळामध्ये अनेक सणवार असतात, अनेक सणवार येत असतात आणि त्या प्रथेप्रमाणे आपण साजरी करत असतो। तो चातुर्मासामध्ये श्रावण मास आला, त्यानंतर गणपती, त्यानंतर पितृपाठ, त्यानंतर आदिमाया शक्तीचं स्वागत आपण करत असतो। यानंतर या काळामध्ये जे असलेलं पुण्य आपण बळ तयार करत असतो। हे करत असताना घरामध्ये प्रकाशमय जीवन व्हावा, आनंदमय जीवन व्हावा, म्हणून आपण दीपावलीसुद्धा साजरी करत असतो। हे दीपावली साजरी करत असताना काही लोकांचं म्हणणं आहे दीपावली हा 3 दिवसाचा आहे, तो वसुबारस आणि भाऊबीज हे वेगळे आहेत, पण त्याला लागून आल्या कारणाने आपण ते पण साजरी करत असतो। हे साजरी करत असताना आपण दरवर्षी दीपावलीला दीपोत्सवाबरोबर आपण लोकांच्या चुली पण पेटलं पाहिजे। ज्या गोरगरीब आहेत, ज्यांना काळाची गरज आहे, जे वर्षभर देवांची सेवा केलेली आहेत, अशा लोकांची पण आपण काळजी घेत असतो। तो आता दीपावली जवळ आली, तर वसुबारस हा पहिला दिवस आहे, आश्विन वद्य द्वादशी, त्या दिवशी आपण गोपूजन करत असतो। गोपूजन करण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे की जेव्हा समुद्रमंथन झाला, त्या समुद्रमंथनातून जी कामधेनू आली, ती कामधेनू 5 कामधेनू आल्या। 5 पैकी नंदा नावाची जी कामधेनू आहे, ते मर्त्य लोकामध्ये म्हणजे मृत्यू लोकामध्ये आली, ह्या भूमीवर आली आणि त्याचे वंशज वाढले आणि सर्व देवांचा स्वरूप आहे ते, म्हणून त्याचं आधी आपण पूजन करत असतो। त्याचं पूजन करूनच आपण बाकीचं विधी करत असतो। त्याच्या पाठीमागचा हेतू एवढा आहे की तिच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढं आयुष्य आपल्याला मिळावा, स्वर्गामध्ये तेवढं पुण्य आपल्याला प्राप्त व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। आणि ह्या हेतूनं आपण वसुबारस हा सण साजरा करत असतो। आणि त्यानंतर धनत्रयोदशी, धनत्रयोदशी कोणी 13च म्हणतात। धनत्रयोदशी त्या दिवशी हा देवांचा वैद्य अश्विन कुमार यांचंही डॉक्टर मंडळी पूजन करत असतात। त्या दिवशी ज्या अमृताचं ज्याला वृक्ष म्हणतो आपण, तो लिंबाचा वृक्ष, तो लिंबाचा पाला आणि गूळ हे मिश्रण करूनसुद्धा त्या दिवशी ग्रहण करतात, अशी आख्यायिका आहे। त्या दिवशी धनाची पूजा केली जाते, वह्याची पूजा केली जाते, दप्तरांची पूजा केली जाते,
तो दिवस सगळ्यात असा पवित्र असा दिवस आपण मानला आहे. तो धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीचंही पूजन करतात आणि जी उरलेली लक्ष्मी आहे, वर्षभर जे हिशेब आपण करत असतो, हिशेबानंतर जे अधिकाधिक जे धन साठलेला असतो ते त्या दिवशी आपल्याला दान करायचा असतो. ते आपण इथं पाहतो, मठात साठलेला हा धनसुद्धा आपण लोकांना कुठल्या तरी रूपाने आपण दान करत असतो. त्याचा पाठीमागचा हेतू आहे. त्यानंतर नरक चतुर्थी येते. ते नरक चतुर्थी त्या दिवशी असं म्हणतात की जेव्हा कृष्णाच्या काळामध्ये द्वापार युगामध्ये भौमासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याला नरकासूर म्हणतो. त्या नरकासूर राक्षसाने मानव आणि देवावर खूप मोठा अत्याचार केला, अन्याय केला. आणि त्याने अशा तरुणी सगळ्या मुली, राजकन्या ज्याला म्हणतो आपण, त्या राजकन्या सगळ्या मुली 16,000 मुलींनी त्याने कोंडून डांबून ठेवला होता आणि त्या मुलीशी तो लग्न करणार होता. म्हणून कृष्णाने सत्यभामेसह रात्रीच्या वेळेस त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यावर हल्ला करून त्याला पराभूत केला आणि त्याला ठार केला. आणि त्याला ठार करून त्याचं रक्ताचा टिळा तो कपाळी लावला. आणि पहाटेचं तो कृष्ण घरी आल्यानंतर नंदाने त्याला ओवाळणी केली, अभ्यंग स्नान घातला. आखाडा जो म्हणतो, आखाडा नावाचा एक वनस्पती आहे, तो सर्वसामान्य रानामध्ये मिळत असतो. ते त्याच्याने पाण्याने खालीवर ते उतरावा करायचा असतो आणि ते उतारा करून त्याला ओवाळणी करायची असते अभ्यंग स्नान घालून. तो केला होता. म्हणून आपण नरक चतुर्थीच्या दिवशी नरकासुराचा वध झाला. म्हणजे आपल्यात राहिलेला जो शरीरामध्ये छुपा रस्तूम जो नरकासूर छुपून राहिला आहे, जे दुर्गुण आहेत, जे व्याभिचार आहे, जो व्यसनाधीन आहे, हे सर्व गुण हे सुद्धा नरकासूर आहे. आपल्या शरीरामध्ये खूप लोक बसलेत छुपून. गर्व आहे, अहंकार आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, लोभ आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या नरकासुराच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये लपून बसलेल्या आहेत. यांचा आपण त्या दिवशी वध करायचा आहे आणि वध करून आपल्या पूर्वजांच्या, आपल्या वाडवडिलांच्या रूपाने आपल्याला ओवाळणी करून घ्यायची आहे. आपण मात्र ते करत नाही. आणि कारिट नावाचं एक फळ आहे, जे रक्ताचा टिळा लावला कृष्णाने नरकासुराचा वध करून, पण घरी आल्यानंतर पायाने तुडवायचा असतो. एक कारिट नावाचं फळ आहे. त्या फळाचा जो रस आहे तो रस मात्र कपाळी लावायचा असतो, अशी प्रथा आहे. आणि त्यानंतर लक्ष्मीचं पूजन आपण करत असतो. तो आमोशा. त्या आमोशाच्या दिवशी आपण घरामध्ये स्वच्छता, साफसफाई करत असतो, रांगोळी करत असतो, आकाशकंदील, दिवे लावण्याचा उद्देश एवढाच आहे. दिव्याचा अर्थ दीपावली. दीप म्हणजे दिवा, दिव्याची वळ. दारापुढे दिव्याची वळ लावायचा असतो आणि दिव्याची वळ लावली म्हणून त्या दिवशी दीपावली असं म्हणतात. अशी एक आख्यायिका दीपावलीचा की प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येला आल्यानंतर तो दिवस होता दीपावलीचा. म्हणून त्या दिवशी अयोध्या नगरीत दीपोत्सवाने नटली होती. म्हणून ते पुरातन संस्कृतीप्रमाणे आपण त्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी आपण दीपोत्सव साजरा करत असतो. दिवा जळो संकट टळो. त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की दिवा जळो संकट टळो. आणि त्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस असा आहे की बळी नावाचा एक राजा होता, दैत्य कुळामध्ये जन्मलेला होता. आणि दैत्य कुळामध्ये जन्मलेला होता. त्याच्या दारी कोणी जाईल तो विनमुख मुखाने यायचा नाही, तो हवं तो दान द्यायचा. मग तो दैत्यांचा प्रभाव वाढत होता. दैत्यांचा प्रभाव वाढत असताना देवाने, विष्णूने वामन रूप धारण केला आणि त्याच्याकडे भिक्षाला गेला. भिक्षाला गेल्यानंतर त्याने भिक्षा मागितली. तेव्हा त्याने बळीने सांगितलं, तुला हवं ते माग. तेव्हा हवं ते देऊ नको, मला फक्त 3 पावलं दे. माझ्या 3 पावलामध्ये जेवढं बसल तेवढं दे. तो बळीराजाने सांगितलं, दिलं. मग तो वामन रूप जो आहे, वामन रूप विशाल असं वामन रूप धारण केला. आणि विशाल असं वामन रूप धारण करून पहिला पाऊल तो पृथ्वीवर टाकला, दुसरा पाऊल अंतरिक्षामध्ये म्हणजे आकाशामध्ये उभं केला, आणि तिसरा पाऊल टाकू कुठे,
असं बळीराजाला विचारल्यानंतर बळीराजा वामन रूप धारण केलेल्या देवाला ओळखला की केवळ माझ्या दानाला भुलून हा देव अवतार घेतला, एवढं माझ्या सामर्थ्य आहे त्याला कळलं आणि त्यांनी म्हणलं माझ्या डोक्यावर ठेव. तिसरं पाऊल त्याने डोक्यावर ठेवला आणि तो पाताळ्यात दाबणार. त्यात वामन रूपधारी ईश्वराने विचारलं बळीराजाला की जाताना तू वर माग, तुझ्या एवढं पुण्यवान कुणी नाही, तुझ्या एवढं दानशूर कुणी नाही, तू मागशील ते वर देईन. तेव्हा बळीराजाने सांगितलं मला काय अपेक्षित नाही, माझ्या नावाने या पृथ्वी तलावर 3 दिवस माझ्या नावाने ओळखलं जावं म्हणून त्याच्या नावाने हा 3 दिवस ओळखला जातो. दीपावलीतले हे 3 दिवस. मग त्यांनी पृथ्वीमध्ये पाताळामध्ये दाबला आणि या पद्धतीनं बलिप्रतिपदा झालं. त्यानंतर पाडवा. हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. यमदीप, यमाचा दिवासुद्धा आपण लावत असतो दक्षिणेकडे तोंड करून. मी थोडक्यात घेतो, मला वेळ कमी आहे, खूप विशाल असं कार्य आहे ह्याचं. तो यमदीपसुद्धा यमीनं यमाकडे गेली होती आणि तिला दिपाळी साजरा केला. यमीकडे जाऊन भोजन केला होता तो त्या दिवशी, म्हणून तो दिवस मानला जातो. त्या दिवशी ओवाळणी असते, त्या दिवशी नवीन कपडे विपडे बहिणीसाठी द्यायचे असतात, भाऊबीज ज्याला म्हणतो आपण. त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून सायंकाळी दिवा लावायचा असतो. ते दिवा लावायचं कारण एवढाच की आपल्याला अकाल मृत्यू येत असतो. मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला मृत्यू येतोच, पण अपमृत्यू येऊ नये म्हणून आपण दिवा लावायचा असतो. यमदेवाला प्रसन्न करून घ्यायचा असतो. यमदेवाला प्रसन्न करून घेतला की आपल्याला अपमृत्यू, अकाल मृत्यूपेक्षा अपमृत्यू येऊ नये म्हणून तो दिवा लावत असतो. आणि या पद्धतीने आपण हे सण साजरा करत असतो. पण सण साजरा करत असताना त्याचा वेगळाच स्वरूप आत्ता बघायला मिळत आहे की हवेत प्रदूषण करतात. फटाके उडवणं याचा अर्थ असा आहे की थोडासा आवाज करणं, म्हणजे ज्या निसर्गामध्ये या पृथ्वी तलावर आसुरी वृत्ती आहे ते निघून जावा हा त्याचा पाठीमागचा हेतू आहे. पण त्याचा अपभ्रंश होऊन त्याचा गोंधळ एवढा चालला आहे की प्रदूषण मुक्त जीवन जगता येत नाही आता, की एवढं प्रदूषण करून टाकतात की त्याच्या प्रमाणाच्या बाहेर प्रदूषण करतात. ते करणं कुठल्याही नियमात बसत नाही. निसर्गाच्या निसर्गाच्या पुढे जाता कामा नये. निसर्गाला अनुसरून आपल्या शरीराला, आपल्या कुटुंबाला अनुसरूनच आपला हा सण साजरा करायचा आहे. हे साजरा करत असताना आपल्या कुटुंबामध्ये साठलेलं धन, जोपर्यंत साठलेलं धन हा दान करत नाही तोपर्यंत दुसरा धन येत नाही. म्हणून आपण दरवर्षी काय नसताना ते गेली 25-30 वर्षापासून आपण लोकांच्या भावना ओळखून लोकांचे दीपावली साजरी कशी करता येईल त्या निमित्ताने आपण हे तर साठलेलं जे धन आहे तो आपल्या मठामध्ये साठलेलं जे वर्षभर साठलेलं धन असतो, जे आपले दानशूर सेवेकरी आहेत, काय भक्तमंडळी आहेत, यांच्या रूपाने इथं धन आलेलं असतो आणि आपण तो दरवर्षी वाटत असतो.